नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील म्हैसगाव ग्रामपंचायतीतून राष्ट्रध्वजाबाबत अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त सकाळी मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. मात्र तो सूर्यास्तापूर्वी उतरवण्याचा नियम पायदळी तुडवत तो थेट अंधार पडल्यानंतर उतरवण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीत सकाळी कार्यक्रम पार पडल्यानंतर राष्ट्रध्वज उतरवण्याची जबाबदारी संबंधितांकडून पार पाडली गेली नाही. दिवसभर तिरंगा फडकत राहिला आणि सूर्यास्तानंतरही तो तसाच राहिल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला सरपंचांच्या कुटुंबियांकडून घाईघाईने राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याबाबत भारतीय ध्वज संहितेनुसार स्पष्ट नियम आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेतच ध्वज फडकवण्याचे बंधन असताना त्या नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याने हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून राष्ट्रभावनांशी खेळ करणारा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरवर्षी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशभक्तीची गाणी, भाषणे आणि घोषणांनी वातावरण भारावून जाते. मात्र त्याच वेळी जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून अशी बेपर्वाई घडल्याने हे केवळ दिखावा आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर आता ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार का, की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर या घटनेने राजकीय रंगही चढण्याची चिन्हे दिसत असून विरोधकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असताना अशा घटनांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.